पण बहुतेक चांगलं दिवस आलं की माणूस देवाला विसरतो. चांगले दिवस आलं की माणूस देवाला विसरतोय. कुंती मातेला श्रीकृष्णाने विचारलं होतं तुला काय देऊ, तेव्हा कुंती म्हणली होती देवा मला काही देऊ नको, मला फक्त दुःख दे. आत्या आयुष्यभर दुःखच सहन केलं, आयुष्यभर दुःखच सहन केलं. कुंतीभोज राजाने तुला दत्त घेतलं, स्वतःच्या बापाजवळ तुला राहता आलं नाही. कुंतीभोज राजाने दत्त घेतल्यानंतर लग्नाच्या अगोदर पुत्र झाला, तोही पाण्यात सोडून द्यावा लागला. विवाह करत असताना विवाह सुद्धा अशा पुरुषाबरोबर झाला ज्याला शाप होता. त्याने जर स्त्रीला स्पर्श केला तर त्याचा मृत्यू होणार होता. आणि त्या पंडूराजाबरोबर विवाह झाल्यानंतर ऐन तारुण्यामध्ये पती मरून गेला. पती मेल्यानंतर स्वतःच्या लेकरांना आयुष्यभर वनवासात राहावं लागलं. लेकरांना वनवास सहन करून माघारी आल्यानंतर झालं काय, तुझ्या घराची राख रांगोळी झाली, घराचं वाटोळ झालं, घरातली बरीच माणसं मरून गेली. जरी धृतराष्ट्र मरून गेला असला तरी तो सुद्धा तुझ्या घरातला होता. घरातली एवढी माणसं मेली, एवढा वनवास सहन केला तरी दुःखच का मागते. तेव्हा कुंती मातेनं दिलेलं उत्तर मात्र गोड ऐका आणि तुम्ही सगळ्या जणी ऐकून जा. कुंती माता कृष्णाला सांगते, कृष्णा दुःख दे, त्याचं कारण एवढंच आहे, दुःख असलं की तुझी आठवण येते. दुःख असलं की मला तू आठवतो. आणि माणसाला सुख आलं की का कुणास ठाऊक पण तुझी विसर पडते. माझी इच्छा नाही तुला विसरायची. माझं एवढंच मत आहे की मला सदैव हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आम्हाला तुला विसरायचं नाही रे देवा, म्हणून दुःख दे. तर तसं दिवस चांगले फिरले आणि धुळापाची घरी गेला. ती घरी गेल्याबरोबर घरचाच झाला हो, पुन्हा मामाकडे यायचं देत राहिलं नाही. बरं शब्द देऊन गेलता मामा मी माघार येईल म्हणून. माझं स्पष्ट मत आहे, मामाच्या दरबारात दिलेला शब्द पाळत जा. नाही आयुष्यभरच दिलेला शब्द पाळत जा. शब्द ही संपत्ती आहे, शब्द हे सामर्थ्य आहे. माणसाच्या आधी काया जाते का अगोदर वाचा जाते, माणसाच्या आधी वाचा निघून जाते. म्हणून आयुष्यभर काय जपा तर प्राणापेक्षा जास्त स्वतःची वाचा जपा. देह गेला तरी बेहत्तर, पण दिलेला शब्द कधी माघार घ्यायचा नाही, कधी नीतिमत्तेत खोट होऊन द्यायचं नाही, प्रामाणिकपणा कधी सोडायचं नाही. झालता सुधाप्पा म्हणला होता मी माघार येईन म्हणून, पण घरी गेला आणि ती बायका पोरं नातवंड ह्याच्यात त्याचं मन रमून गेलं. मन संसारात रमलं, पण का कुणाष्टो, पण शरीराला अर्धांग वायू झाला. कळालं नसलं तर मराठीत सांगू का, पॅरालिसिस झाला. कंच कळालं पहिलं का अर्धांग वायू नाही कळालं, पॅरालिसिस म्हणल्यावर कळालं. चालू आमची अवस्था हीच आहे, थोडस इंग्रजीत सांगितल्याशिवाय कळत नाही. पॅरालिसिस झाला, पॅरालिसिस झाला, जागेवर झोपून राहिला, पडून राहिला. पण एक दिवशी झोपल्या जागेवर स्वप्नात मामा आले. धुळाप्पा धुळाप्पा एकटाय, नजर शून्यात आहे. जी मामा, लेकरा बाळू धनगराला म्हणला होतास मी तुझ्या दारात येईन म्हणून, का कुणाष्टव पण संसाराच्या नादी लागला आणि ह्या बाळू धनगराला विसरला. लेकरा ह्यो बाळू धनगर अजून मी जो हाय म्हणाल त्याला हाय, आणि जो नाही म्हणाल त्याला ह्यो कवाच नाही. ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं पेटली त्या दिवशी ह्यो बाळू धनगर संपला म्हणा. ज्या दिवशी हिरव्या झाडांना उभ्याने आग लागल त्या दिवशी ह्यो बाळू धनगर संपला म्हणा. अरे मी कित्येकांना सांगतो या, जवळ माझी बकरी सांभाळणी होतेली तवर सांभाळा. ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या माळाव आणून सोडा. त्या माळावची दगड सुद्धा माझी बकरी राखतेली. एवढा ह्या बाळू धनगराचा दरारा आहे, एवढी ह्या बाळू धनगराची ताकद आहे. पण का कुणास लेकरांनो विसरून जाशीला मला, आणि मला जर विचारशीला तर ह्यो बाळू धनगर तुमच्या पुढे उभा राहील, पुन्हा पुन्हा उभा राहील. धुळाप्पा धुळाप्पा मला तुझी आठवण येते लेकरा, माझ्याकडे ये. मामांचा तेवढा शब्द ऐकला आणि धुळाप्पाने ठरवलं मामाकडे जायचं. पोरांना हात